तिकडे युद्धामुळे दुबईत अडकलेल्या कोल्हापुरातील प्रवाशांचा गट सुखरूपपणे कोल्हापुरात परतला. हुपरी इथे 23 जण दुबईला फिरण्यासाठी गेले होते. इराण इस्रायल युद्धाला सुरुवात झाल्यानंतर हे प्रवासी दुबईत अडकून पडले होते. ज्यावेळेला युद्ध सुरू झालं होतं त्यावेळेला या सगळ्या प्रवाशांनी युद्धाचे काही क्षण अनुभवले देखील. आपलं घर सोडून बाहेर गेलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र आज हे सगळे प्रवासी सुरक्षितपणे आपल्या मूळ गावी विमानाने पोहोचले. ते घरी पोहोचल्यावर सर्वत्र आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात आला. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी. इराण इस्रायल ही जी युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली, या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक प्रवासी जे आहेत ते दुबई असेल किंवा अन्य काही शहरांमध्ये अडकल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापुरातल्या हुपरी या ठिकाणचे साधारणतः 23 प्रवासी दुबई या ठिकाणी गेलेले होते आणि ते 23 प्रवासी सध्या सुखरूपपणे आपल्या मायदेशी आपल्या मूळ गावी पोहोचलेले आहेत. हे सगळे तेच सगळा तोच ग्रुप आहे जो ग्रुप साधारणतः 23 फेब्रुवारीच्या रोजी दुबई या ठिकाणी गेलेला होता. खरं तर या सगळ्यांनी ज्यावेळेस त्या ठिकाणची युद्ध परिस्थिती निर्माण झाली ती सगळी युद्ध परिस्थिती या सगळ्यांना अनुभवली. मात्र सगळ्यात महत्वाचं हे सगळे प्रवासी सुखरूपपणे आज आपल्या मूळ गावी जे आहेत ते काय इथं आल्यावर देवाचं नव्हे सगळ्या माणसाचा आभार मानायची पाळी आल्या. ज्योतिबाचं म्हणा, आमच्या आई अंबाबाईचं म्हणा, सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही परत आलो म्हणायचं. नाही तर काय एखादा बॉम्ब आमच्या बिल्डिंगवर पडला असता म्हणजे आम्ही गायब. सगळा युद्धाचा काळ होता. युद्धाचा तुमच्या सोबतचे सगळे तुमचे समोर नाही आम्ही समोर म्हणजे आमच्या सगळ्या टीमने सगळ्या बघितलं. आमच्या समोर म्हणजे घडलेली घटना ते आता राजाराम हातकर म्हणून त्यांच्या रूमच्या समोरच बाजूला रस्त्यावर का नाही 200 फुटाच्या अंतरावर म्हणजे असं ह्याचा बॉम्ब पडल्यानंतर का नाही जाळा जसा लूट उठला होता जाळाचा. हा तर एक 10-15 मिनिटात लगेच त्यांचे ते यंत्रणा आले. ह्याचा पोलीस गाड्या आल्या, पाण्याचे ते बंब आले, अग्निशामक आले, त्यांनी विजवलं लगेच. परत 10-15 मिनिटात आणि त्यांचे वाहतूक व्यवस्थित चालू झालं. तर भीती लोकांच्या मनात भीती भरपूर झाली. एकूण किती जण होते महाराष्ट्रातले? आमचा ग्रुप तर 23 होता, पण तसे दुसरे खूप होते लोक. पण आमचा इथला ग्रुप होता 23 जणांचा होता. हा आम्ही 23 जण व्यवस्थित सुखरूप घरी आलो. पूर्ण घरी सगळ्यांच्या सहकार्यानं वगैरे आलो आम्ही, दोन्ही गव्हर्नमेंटच्या सहकार्यानं वगैरे. ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस इथल्या लोकांनी सुद्धा संपर्क साधला असेल. काय हो. परिस्थिती होती? घरच्यांनी संपर्क झाला, सगळ्यांनी संपर्क केला, नातेवाईकांनी केला, घरच्यांनी आधार दिला. आम्ही म्हणलं काही काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित आहे. म्हणजे सगळ्यांनी इथल्या मान्य खासदार साहेबांनी संपर्क केला. त्यांनी आम्हाला आधार म्हणजे धीर दिला की तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही आहे म्हणून. सगळ्यांनी अगदी व्यवस्थित हे केलं, म्हणजे सपोर्ट केला चांगला. किती विमान आली तिथून? काल एकच विमान आमचं आलं इथं मुंबईमध्ये. त्याच होतं ते एअरवेजचं, ते आलं काल. ह्याच्यापूर्वी आलेले विमान का ह्या पहिल्याच हे पहिलंच विमान टेक ऑफ झालं होतं तिथून काल दुपारी. पहिल्याच विमानात आम्ही कोल्हापूरचे आलो आम्ही. तुम्ही सुद्धा गेला होतात का हो. याच विमानात? खरं तर भीती असणार मनामध्ये, मनामध्ये इतक्या भीती. लांब गेलेलो हो आपण. हो. काय नेमकी त्या नेमकं म्हणजे आमच्या समोरच ते बॉम्ब पडल्यामुळे आम्हाला अगदीच भीती वाटली. त्यामुळे आम्हाला अगदीच असं हे झाल्यासारखं झालं. घरापासून पहिल्यांदा आम्ही लांब गेलेलो आणि बघ बघा एक तरी दुबई सिटी बघायला गेलेलं, पण हे असं पुढं होईल असं आमच्या बी लक्षात आलं नाही हो. त्यामुळे ते आम्हाला पहिल्यांदाच युद्ध बघायला मिळालं ते आम्हाला आणि जरा हे वाटलं. कसं म्हणजे 4 दिवस आम्ही चांगलं फिरलो, झाली आमची सोय, टूरवाल्यांनी पण आमची सोय चांगली केली, त्यामुळे आम्हाला बरं वाटलं. पण ते शेवटच्या दिवशी आम्ही बघायला जाणार होतो तेवढ्यात हे घडलं सगळं आमच्या समोरच. हो. हे सगळे प्रवासी जे आहेत आपण पाहतो की हे प्रवासी दुबई या ठिकाणी गेलेले होते आणि ते ज्यावेळेस अडकले होते. काय माझी जे विनंती तुमच्या चॅनलतर्फे, आम्ही आलो हे आनंद आहे, पण जिथं प्रवासी अडकलेत ते भारतीय गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे, ती जे अडकलेत त्यांना की त्यांनी सुपर बनावं. आपला आनंद द्विगुणित होईल. नाही आपण इथं आलोय, बाकी तिथं अडकल्यात ते पण थोडा आपण सल आहे. म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये 23 माणसं होती, ती बाकी बॅक आहेत, पाठीमाग आहेत, ती पण लवकर परत येऊ ही आमची गव्हर्नमेंटला तुमच्यातर्फे इच्छा आहे. तर आम्ही आलो म्हणजे सुटलो नाही, बाकीचे पण आपले सहकारी तिथं अजून अडकलेले आहेत, त्यांनी पण यावं. त्यासाठी गव्हर्नमेंट तुमच्या मार्फत मी विनंती करतो की गव्हर्नमेंट तात्काळ त्यांना तिथं बाहेर काढावं. फार महत्वाचं आहे, कारण जवळपास अनेक प्रवासी जे आहेत ते बाहेरच्या देशांमध्ये अडकलेले आहेत. युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती हा सगळा कठीण काळ आहे.
तर हा ग्रुप जो आहे तो आता सुरक्षितपणे पोहोचलेला आहे. आणखी सुद्धा काही ग्रुप जे आहेत ते येतील आणि अशी आशा जी आहेत, अशा प्रार्थना सुद्धा हे सगळेजण आता देवासमोर करताना पाहायला मिळतात. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.